Hello students, during the last lecture we had seen the resolving power of a microscope. Now we have to see last point from this chapter, resolving power of a telescope. So students, what do you know about telescope? What do you mean by the telescope? This telescope is an instrument which is used to see the distant objects clearly. What is telescope? Telescope is an instrument used to see the distant objects clearly. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिझॉल्विंग पॉवर ऑफ ए टेलिस्कोप हा या चॅप्टर मधील शेवटचा पॉइंट पाहणार आहोत. आता टेलिस्कोप म्हणजे काय? तर ज्या इन्स्ट्रुमेंटचा वापर अतिशय दूरच्या वस्तू क्लिअरली किंवा स्पष्टपणे पाहण्यासाठी केला जातो त्याला टेलिस्कोप असे म्हणतात. टेलिस्कोपच्या सहाय्याने आपल्याला लांबच्या वस्तू स्पष्टपणे पाहता येतात किंवा लांबच्या वस्तू दूरच्या वस्तू स्पष्ट पाहण्यासाठी ज्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो त्याला टेलिस्कोप असे म्हणतात. Telescopes are normally used to see distant stars. तर सामान्यपणे हे जे टेलिस्कोप्स आहेत ह्यांचा वापर जे दूरवर असणारे तारे आहेत ते तारे पाहण्यासाठी केला जातो. फॉर अस these stars are like luminous point objects and are far off. तर हे जे दूरवर असणारे हे जे तारे आहेत ते तारे म्हणजे अतिशय लहान आणि स्वयंप्रकाशित असे छोटे छोटे बिंदू असल्यासारखे आपल्याला वाटतात. म्हणजे तारे हे अतिशय दूरवरती असतात, अंतर फार असते आणि त्यामुळे ते आपल्याला अतिशय लहान दिसतात. सो स्टार्स आर लाईक ल्युमिनस पॉइंट्स ऑब्जेक्ट्स. तर हे जे स्टार्स आहेत ते ल्युमिनस पॉइंट ऑब्जेक्ट सारखे असतात. Thus, their diffraction pattern are array disk. मग ल्युमिनस पॉइंट्स ऑब्जेक्ट जर असतील तर त्यांचा डायफ्रॅक्शन पॅटर्न हा काय असतो? त्यांचा डायफ्रॅक्शन पॅटर्न हा array डिस्क असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला सेंटरला एक ब्राईट डिस्क दिसते, सर्क्युलर डिस्क, आणि त्याच्या बाजूला अल्टरनेटली डार्क आणि ब्राईट रिंग्स दिसतात. तर त्याला आपण array डिस्क म्हणतो. Also, as the objects to be seen are far off, only the angular separation between the two is of importance and not the linear separation. तर हे जे ऑब्जेक्ट्स आहेत, स्टार्स असतील किंवा कोणत्याही दोन बॉडी पॉइंट्स असतील मोठे दूर अंतरावरती असणारे, तर त्यांच्यामध्ये लिनियर सेपरेशन किती आहे हे या ठिकाणी महत्वाचे नाही. तर त्यांच्यामधील अँग्युलर सेपरेशन हा जो अँगल आहे त्यांनी आपल्या टेलिस्कोपच्या ऑब्जेक्टिव्हशी केलेला हा अँगल आहे, म्हणजे अँग्युलर सेपरेशन या ठिकाणी महत्वाचे असते. Here in this figure, here this AB is the telescope of the objective of the telescope. What is this AB? AB is it is a lens which is called as the objective. So AB is the objective of this telescope. Here two beams of the light coming from two distant objects are shown in this figure. Here this is one of the parallel beam coming from the distant object, and this dotted lines shows another beam of light rays coming from the another distant object. तर या आकृतीमध्ये AB हे टेलिस्कोपचा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्या ऑब्जेक्टिव्ह वरती दोन पॅरलल बीम पडताना आपल्याला दिसत आहेत. या कंटिन्युअस
एरो दिसतात ते कंटिन्युअस एरो म्हणजे एका पदार्थापासून आलेला पॅरल बीम आहे लाईटचा. आणि ज्या डॉटेड लाईन्स दिसतात त्या डॉटेड लाईन्स म्हणजेच काय आहेत, दुसऱ्या ऑब्जेक्ट पासून आलेला लाईटचा पॅरल बीम आहे. आणि या दोन्ही बीम मधील अँगल जो आहे तो थीटा इतका आहे. Here in this figure, what is shown? This figure shows objective AB of a telescope receiving two sets of parallel beams from two distant objects with an angular separation theta. Now, what is the definition of resolving power of the telescope? Here, resolving power of a telescope is defined as the reciprocal of the least angular separation between the objects that are just resolved. तर टेलिस्कोपची रिझॉल्विंग पॉवर म्हणजेच काय, तर एका अँगलचा रेसिप्रोकल आहे. अँगलचा रेसिप्रोकल कुठला अँगल, तर जे दूरवर असणारे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्या दूरवर असणाऱ्या ऑब्जेक्ट्सनी ऑब्जेक्टिव्हशी केलेला जो अँगल आहे की ज्यालाच आपण अँग्युलर सेपरेशन बिटवीन द ऑब्जेक्ट्स असे म्हणणार, त्या दोन ऑब्जेक्ट्स मधील अँग्युलर सेपरेशन थीटा, ह्या थीटाचा रेसिप्रोकल म्हणजेच टेलिस्कोपची रिझॉल्विंग पॉवर. रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप is defined as the reciprocal of the least angular separation between the objects that are just resolved. म्हणजे जस्ट रिझॉल्व झालेले जे दोन ऑब्जेक्ट आहेत त्यांच्यामधील जे अँग्युलर सेपरेशन आहे त्या अँग्युलर सेपरेशनचा रेसिप्रोकल म्हणजेच टेलिस्कोपची रिझॉल्विंग पॉवर. अकॉर्डिंग टू Rayleigh's criteria, the minimum separation between the images I and I dash must be equal to the radius of the first array ring. तर ह्या रेलेज क्रायटेरिया नुसार ह्या दोन इमेजेस I आणि I डॅश यांच्यामधील जे सेपरेशन आहे ते किती असायला हवे, तर पहिला डायफ्रॅक्शन पॅटर्न असेल किंवा दुसरा डायफ्रॅक्शन पॅटर्न असेल आय किंवा आय डॅश, याच्यामध्ये जी पहिली रिंग असते डार्क रिंग, त्या पहिल्या डार्क रिंगचा जो रेडियस आहे त्या रेडियस एवढे अंतर ह्या आय आणि आय डॅश मधले असायला हवे, तर त्या दोन इमेजेस आपल्याला जस्ट रिझॉल्व्ड दिसतील. अकॉर्डिंग टू रेलेज क्रायटेरिया, द मिनिमम सेपरेशन बिटवीन द इमेजेस आय अँड आय डॅश must be equal to the radius of the first array ring. तर फर्स्ट array ring आहे त्याच्या रेडियस इतके अंतर त्यांच्यामध्ये असायला हवे. If arrays theory is applied to Fraunhofer diffraction of pair of point objects, the path difference between the extreme rays at the first dark ring is given by 1.22 lambda. Therefore, this bi dash minus ai dash is equal to 1.22 lambda. तर हे पहिला डार्क रिंग ज्या ठिकाणी तयार झालेली आहे, समजा पहिले डार्क रिंग या ठिकाणी तयार झालेली आहे, तर इथं येणारे जे लाईट रेज आहेत त्यांच्यामधील पाथ डिफरन्स किती असला पाहिजे, तर हा बी आय डॅश मायनस ए आय डॅश आणि तो 1.22 लॅम्बडा इतका असला पाहिजे. इफ डी इज द अपर्चर ऑफ द टेलिस्कोप, दॅट इज द डायमीटर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह, देन बी आय डॅश मायनस ए आय डॅश इज इक्वल टू डी इंटू थीटा. बट बी आय मायनस ए आय डॅश इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा. Therefore, d into theta is equal to 1.22 lambda. तर हा जो पाथ डिफरन्स आहे तो पाथ डिफरन्स किती आताच आपण पाहिले, हा पाथ डिफरन्स बी आय डॅश मायनस ए आय डॅश हा 1.22 लॅम्बडा असायला पाहिजे. मग हा बी आय डॅश
आणि AI डॅश हे दोन रेज आपण अशा प्रकारे घेतले. हे हा परपेंडिक्युलर काढलेला आहे असे आपण म्हणूया. तर इथून हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, हे दोन्ही डिस्टन्स सेम आहेत. मात्र हा AI डॅश पेक्षा BI डॅश कितीने जास्त असणार, तर हे एवढे जे अंतर आहे एवढ्या अंतराने जास्त असणार. मग हा D आहे, हा D आहे, हा अँगल किती होईल, थीटा होईल. आणि मग हा पाथ डिफरन्स जो आहे, हा पाथ डिफरन्स किती येईल, path difference is equal to this diameter D into this angle theta. तर हा path difference BI minus AI, BI dash minus AI dash हा D into theta इतका होईल. D म्हणजे डायमीटर आणि थीटा म्हणजे त्या दोन डिस्टंट ऑब्जेक्ट मधील अँग्युलर सेपरेशन. So D into theta should be nearly equal to 1.22 lambda. Therefore, this theta is equal to 1.22 lambda divided by D. The D is multiplied here. It will be divided if we take this on the other side. And therefore, the resolving power of the telescope is the reciprocal of this angular separation. Therefore, this resolving power is equal to 1 upon theta. That is equal to D upon 1.22 lambda. तर मग रिझॉल्विंग पॉवरचे सूत्र आपल्याला कसे मिळेल, त्या थीटाचा व्यस्त किंवा रेसिप्रोकल घेतला की आपल्याला रिझॉल्विंग पॉवर मिळेल. आणि रिझॉल्विंग पॉवरचे सूत्र काय आले, R is equal to D upon 1.22 lambda, where D is the diameter of the telescope, of diameter of objective of the telescope. टेलिस्कोपची जी ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे तिचा डायमीटर, अँड लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ द लाईट कमिंग फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट. लॅम्बडा म्हणजे त्या ऑब्जेक्ट पासून येणारी लाईट. Thus, to increase the resolving power of telescope for a given wavelength, its objective should be as large as possible. मग आपल्याला त्या टेलिस्कोपची रिझॉल्विंग पॉवर जर वाढवायची असेल, म्हणजे ऑब्जेक्ट पासून येणाऱ्या लाईटची वेवलेंथ कॉन्स्टंट, हा लॅम्बडा कॉन्स्टंट आहे, आणि आपल्याला रिझॉल्विंग पॉवर वाढवायची असेल तर काय करावे लागेल, वी मस्ट इन्क्रीज डायमीटर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेलिस्कोप. हा डी आपल्याला वाढवावा लागेल. डी जर वाढवला तरच हा आर काय होईल, रिझॉल्विंग पॉवर वाढेल. Using a large lens invites a lot of difficulties such as aberrations, initial molding of the lens, post-launch issues such as heavy mass for changing the settings, etc. आता रिझॉल्विंग पॉवर वाढवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, टेलिस्कोपला जास्त डायमीटर असणारी लेन्स वापरावी लागेल. मग जास्त डायमीटर असणारी लेन्स वापरायची असेल तर त्याच्यामुळे अनेक दोष निर्माण होऊ शकतात, अनेक डिफिकल्टीज निर्माण होऊ शकतात. तर कोणत्या डिफिकल्टीज, निर्माण होणाऱ्या ज्या इमेजेस आहेत, दूरवरच्या पदार्थांच्या निर्माण होणाऱ्या इमेजेस, त्याच्यामध्ये ॲबेरेशन्स निर्माण होऊ शकतात. ॲबेरेशन्स म्हणजे डिफेक्ट्स. त्याच्यानंतर त्या जी लेन्स आहे त्या लेन्सचे मास वाढू शकते, वजनदार होणार, आणि असे लेन्स, हेवी लेन्स त्या ट्यूब वरती किंवा टेलिस्कोप वरती बसवणे वगैरे सारख्या अडचणी निर्माण होऊ शकतात. तर रिझॉल्विंग पॉवर वाढवण्यासाठी आपल्याला त्या ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा डायमीटर वाढवावा लागेल, आणि डायमीटर वाढवायचा असेल तर तिथे अनेक डिफिकल्टीज निर्माण होतील, ॲबेरेशन्स निर्माण होतील, मास वाढेल वगैरे वगैरे, किंवा ती लेन्स त्या टेलिस्कोप मध्ये बसवणे कठीण होईल. तर अशा प्रकारच्या डिफिकल्टीज तिथे निर्माण होतील. द प्रेफर्ड अल्टरनेटिव्ह इज टू यूज ए फ्रंट कोटेड कर्व्ड मिरर ॲज द ऑब्जेक्टिव्ह. तर याच्यासाठी पर्याय म्हणून काय करता येईल,
तर फ्रंट कोटेड मिरर्सचा वापर त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह म्हणून करता येऊ शकतो. We know that parabolic mirror is used in order to eliminate spherical mirror. आता हे जे अशा प्रकारचे एबेरेशन्स निर्माण होऊ नयेत ह्या ऑब्जेक्टिव्ह लेन्स वापरल्यामुळे जे काय एबेरेशन्स निर्माण होतात ते एबेरेशन्स इलिमिनेट करायचे असतील तर आपण पॅराबोलिक मिररचा वापर करू शकतो. अगेन constructing a single large mirror invites other difficulty. आणि असा एक मोठा मिरर जर तयार करायचा असेल तर त्याच्यामध्ये आणखीन काही डिफिकल्टीज निर्माण होतात. रिसेंट टेलिस्कोप्स use segmented mirrors that have a number of hexagonal segments to form a large parabolic mirror. तर अलीकडे जे मोठमोठे पॅराबोलिक मिरर तयार करण्यासाठी सेगमेंटेड मिररचा वापर केला जातो. आणि ह्या सेगमेंटेड मिरर मध्ये काय असतात, अनेक छोटे छोटे हेक्झॅगोनल सेगमेंट्स असतात आणि ते हेक्झॅगोनल सेगमेंट्स एकत्र करून असा लार्ज पॅराबोलिक मिरर तयार केला जातो. 2 largest optical telescopes under construction have 30 meter and 40 meter of the diameters of their mirrors. तर सध्या जे मोठे टेलिस्कोप ऑप्टिकल टेलिस्कोप तयार केले जात आहेत त्यांच्या डायमीटर्स ह्या 30 मीटर आणि 40 मीटर इतक्या आहेत. Let's see about the radio telescope. Wavelengths of radio waves are in meters. हे ज्या रेडिओ वेव्हज असतात त्या रेडिओ वेव्हची वेवलेंथ ही मीटर मध्ये असते. According to this equation, if we want to have same limit of resolution, that is this angle theta, as that of the optical telescope, the diameter or aperture of the radio telescope should be very large, at least some kilometers. तर हे जे आपण रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप ऑप्टिकल टेलिस्कोपच्या बाबतीत आपण रिझॉल्विंग पॉवरचे सूत्र पाहिले, R बरोबर 1/θ d/1.22 लॅम्बडा. मग आता इथे लिमिट ऑफ रिझॉल्युशन म्हणजे हा अँगल आपण जर तेवढाच ठेवायचा असेल थीटा तर काय करावे लागेल, इथे रेडिओ वेव्हच्या बाबतीत वेवलेंथ ही जास्त असते, मीटर मध्ये असते आणि वेवलेंथ जर जास्त असेल तर आपल्याला आणि रिझॉल्विंग पॉवर वाढवायची असेल हे लिमिट ऑफ रिझॉल्युशन चेंज न करता तर काय करावे लागेल, वी शुड इन्क्रीज दिस डायमीटर अँड दिस डायमीटर शुड बी सम किलोमीटर्स. आणि हा डायमीटर किती करावा लागेल अशा रेडिओ टेलिस्कोप साठी, तर हा डायमीटर हा साधारण काही किलोमीटर मध्ये असावा लागेल. ऑब्वियसली a single disc of such large diameters is impracticable. आता अशा प्रकारची काही किलोमीटर एवढा डायमीटर असणारी डिस्क तयार करणे हे प्रॅक्टिकली अशक्य आहे. In such case, arrays of antenna spread over several kilometers are used. आणि मग अशा बाबतीत काय केले जाते, तर एकच डिश न वापरता या ठिकाणी अनेक अँटेनांचा असा ॲरे तयार केला जातो की जो काही किलोमीटर मध्ये पसरलेला असेल. A giant meter wave radio telescope GMRT located at Narayangaon near Pune in Maharashtra uses such an array consisting of 30 dishes of 45 meter diameter each spread over 25 किलोमीटर. तर पुण्याजवळच्या नारायणगाव इथे एक जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप आहे. तर ह्या टेलिस्कोप मध्ये जवळपास 25 किलोमीटर एरियामध्ये अशा प्रकारच्या 30 डिशेस आहेत
की ज्या प्रत्येक डिशचा डायमीटर हा जवळपास 45 मीटर आहे. इट इज द लार्जेस्ट डिस्टन्स बिटवीन टू ऑफ इट्स अँटेना. तर इथे ह्या दोन अँटेना मधील जे डिस्टन्स आहे ते लार्जेस्ट डिस्टन्स आहे. A photograph of 5 GMRT dishes is shown in this figure. Yeah. The highest angular resolution achievable ranges from about 30 arcsec at the lowest frequency of 50 megahertz to about 2 arcsec at 1.4 gigahertz. तर इथे हा एक JMRT टेलिस्कोप आहे. त्यातील 5 डिशेस दाखवलेले आहेत या आकृतीमध्ये. त्याचा फोटोग्राफ आहे. तर हायेस्ट अँग्युलर रिझॉल्युशन जे आहे इथे अचीव होणार जे हायेस्ट अँग्युलर रिझॉल्युशन आहे ते किती असते? 60 आर्कसेक. 50 मेगाहर्ट्ज एवढ्या फ्रिक्वेन्सीसाठी हे रिझॉल्युशन किती आहे अँग्युलर रिझॉल्युशन? तर 60 आर्कसेक. आणि 1 आर्कसेक म्हणजेच काय? एका डिग्रीचा 3600वा भाग, म्हणजे अतिशय लहान. ते साधारणपणे किती पर्यंत असणार हे अँग्युलर रिझॉल्युशन? इट इज अबाउट 2 आर्कसेक ऍट 1 गिगाहर्ट्ज. तर 1 गिगाहर्ट्जला हे जे हायेस्ट अँग्युलर रिझॉल्युशन अचिवेबल हायेस्ट अँग्युलर रिझॉल्युशन जे आहे ते किती असू शकते? 2 arcsec. So the highest angular resolution achievable ranges from about 60 arcsec at the lowest frequency of 50 megahertz to about 2 arcsec at 1.4 gigahertz. So this is about the resolving power of the telescope. Okay, thank you.